नमस्कार, मी आकाश जाधव. सर्वप्रथम सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. मागच्या काही महिन्यांपासून ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये एक कॉमन प्रश्न तुम्ही सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये पाहिला असेल. तो प्रश्न होता किंवा आहे LIC असिस्टंटच्या नोटिफिकेशनच्या. स्पेसिफिकली त्याची गरज सगळ्यात जास्त वाटते ज्यावेळेला बँक एक्झामचं कॅलेंडर हळूहळू संपत आलेलं आहे आणि जी शेवटची परीक्षा होती SBI क्लर्कची, तर त्याचीसुद्धा काही लोकांना समजा डिफिकल्ट गेली असेल, काहींचे शिफ्ट डिफिकल्ट आले असतील किंवा काहींचे शेवटी पझल बसले नाही, असे वेगवेगळे कारण आहेत ज्या माध्यमातून मुलांना असं वाटतं की एखादी मोठं नोटिफिकेशन सोबत पाहिजे. मधल्या काळामध्ये युनायटेड इंडिया इन्शुरन्स आलं AO आणि असिस्टंटचं, त्यानंतर नॅशनल इन्शुरन्स आलं, न्यू इंडियाचं जे ते शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, डिटेल्ड नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. पण ते असताना तरीसुद्धा जेव्हापर्यंत एखादी जम्बो ॲडव्हर्टिजमेंट तुम्हाला समोर दिसत नाही, खूप वेळेस विद्यार्थ्यांना तेव्हापर्यंत तयारी जे ते करण्यामध्ये मन लागत नाही. तर त्यातल्या त्यात खूप जास्त विद्यार्थी LICच्या नोटिफिकेशनबद्दल विचारत आहेत. पण फ्रँकली सांगायचं झालं तर तेव्हा सांगितलेली माहिती मी चुकीची होती का? तर बिलकुल चुकीची नव्हती. मी जे अपडेट दिलं होतं ते अपडेट एकदम योग्य होतं. इनफॅक्ट तुम्ही खूप वेळेस पाहत असाल, ज्यावेळेला तुम्ही एखाद्या ॲडव्हर्टिजमेंटला अप्लाय करतायत समजा जानेवारीमध्ये किंवा अप्लाय करतात जानेवारीमध्ये, ज्यावेळेस तुम्ही ते अप्लाय ऑनलाईनवर टिक करता, अप्लाय ऑनलाईनवर टिक केल्यानंतर तिथं समजा सध्या जानेवारी 24 आहे तर तिथं सप्टेंबर 23 लिहिलं असतं, कधी कधी ऑगस्ट 23 लिहिलं असतं. या छोट्या गोष्टी तुम्ही खूप वेळेस ऑब्झर्व केल्या नसतील, मी करत असतो. तर इश्यू कसा आहे की अशा वेळेला 6 महिने अलीकडं ज्यावेळेस आपण जानेवारी 24ला अप्लाय करतोय तर 6 महिने सप्टेंबर, ऑगस्ट 23, जून 23 हे असं कसं काय त्यामध्ये डेट येते? कारण की त्यावेळेला ठरवलेली वेळ त्या ॲडव्हर्टिजमेंटची ती असते, हळूहळू ती पुढे आलेली असते. तर असे खूप काही किंवा माझे पाठीमागे सांगितलेले काही जे तुम्हाला सांगितलेले अपडेट्स आहेत ते अपडेट काही दिवसांनी आले, 4 महिन्याने आले, 5 महिन्याने आले, 6 महिन्याने आले, 8 महिन्याने आले. तेवढे जास्त रेट झालेले नाही एखाद्या RBIचं सोडलं तर. पण जर तुम्ही अप्लाय ऑनलाईन करायला गेलं तर तुम्हाला दिसतं की 7-8 महिने अलीकडे ती प्रोसेस स्टार्ट झाली होती. पण कसं होतं की एक्झिक्युशनला काही ना काही कारणामुळे, प्रशासकीय कारण म्हणा, काही टेक्निकल रिझन्स म्हणा, हळूहळू वेळ लागत जातो. तर मी पुन्हा याच्यावरचा व्हिडिओ बनवणार नाही. पण होतं असं की विद्यार्थी खाली कमेंटमध्ये विचारतात LIC असिस्टंटबद्दल काय, तर मला माहिती आहे त्याची दाहकता, त्या गोष्टीची सिरियसनेससुद्धा माहिती आहे. तर जेव्हा माझ्याकडे त्याचं अपडेट आलं तर निश्चित ते अपडेट मी कसलाही विलंब न लावता जिथे कुठे असेल तिथून माझ्या मोबाईलमधून सुद्धा शूट करून जे आहेत ते लगेचच्या लगेच व्हिडिओ अपलोड करील. तर त्यामुळं त्याच्याबद्दलचं अपडेट नेहमी विचारू नका, त्यामध्ये तुमचाही वेळ जातो आणि मुलं खाली चर्चा करतात, गप्पा मारतात, एकाच्या खाली कमेंट टाकतात, एकाच्या खाली काही लोक भांडत पण बसतात. तर त्यामुळं अशा याच्यामध्ये तुम्ही पडू नका. याच्याबद्दलचं अपडेट माझ्याकडं ॲज अँड वेन जसं माझ्याकडे आलं ते पुढच्या 4-5 तासाच्या आत, 8 तासाच्या आत अपडेट आल्याच्यानंतर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तेव्हापर्यंत जी तयारी करायची आहे तर हळूहळू होतं आहे असं की गुगल पॉलिसीमुळं माझेच नाही पण आपल्याच ॲपवरचे नाही तर बाकी सगळ्यांच्या ॲपवरचे कोर्सेस हळूहळू महाग होत जातील. पाठीमागे आपण न्यू इयर ऑफरसाठी तुम्हाला 70% देऊ, आता 50. हळूहळू हे सुद्धा प्रमाण जे ते कमी होत जाईल. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आतापासून आपल्या क्वांटची बॅच आहे, माझी रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, जनरल अवेअरनेस आहे, आत्ता नवीन मुलांसाठीची बँकिंग प्राईम 5.0 आहे, तर ज्याही बॅचेसमध्ये मला असं वाटतं एनरोल करायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महावितरणची आलेली बॅच आहे, ह्यामध्ये कशातही एनरोल करायचं असेल तर इमिजिएट करून घ्या. कारण की हळूहळू तो वाला पार्ट जो आहे तो कमी करावा लागेल आणि कुठंतरी गुगलच्या अशा स्ट्रिक्ट पॉलिसीमुळं एक सगळे कोर्सेस 10-20%च्या आसपास जे त्याची किंमत जे ती वाढू शकते. तर आपापली तयारी पुढे कंटिन्यू ठेवा, हेच मला सांगायचं आहे. आणि मग एखाद्या गोष्टीबद्दलचा अपडेट नाही ह्या आशयाचा व्हिडिओ मला बनवायला लावू नका. मी खालचे कमेंट पाहत असतो, पाहिल्याच्यानंतर जर त्याच्याबद्दल काही माझ्याकडे अपडेट आलं तर खूप कमी महत्त्वाचं असेल तर साधारणतः मी ते 24 तासामध्ये टाकेल. पण अति महत्त्वाचं टाईप ऑफ LIC सारखं असेल तर मी 4-5 तासाच्या आत तुम्हाला ते अपडेट जे ते जसं आलं तसं देत राहील. पण अशी काही मधून प्रोसेस असेल LICमध्ये चालू आहे का, तर हो, मधून त्यांच्या याच्याबद्दलचे डिस्कशन आणि बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. फक्त त्याला मूर्त स्वरूप कधी येईल ते इमिजिएट जे ते सांगता येणार नाही. हेच अपडेट मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचं होतं. मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन माझे आताचे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.